नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र हे शेती प्रधान राज्य, पण याच राज्यात प्रत्येक सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. हजारो कोटींच्या योजनाही राबवल्या, पण तरी देखील बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र थांबता थांबत नाही. विदर्भ काय किंवा मराठवाडा काय, प्रत्येक वर्षीच्या आत्महत्यांचा आकडा हा चढाच आहे आणि त्यामुळे आपण कुठे चुकतोय हे शोधायची वेळ आलेली आहे, एवढं नक्की. बरं, गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई लोकलमध्ये घडलेल्या 2 हत्यांच्या घटनांमुळेही प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. जानेवारीमध्ये मालाड स्थानकाजवळ वादातून गणिताचे प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांची चाकून भुसकून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जूनमध्ये चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयंक लोहार यांची चाकू भुसकून हत्या करण्यात आली. बरं, या दोन्ही घटनांनंतर गेल्या 2 दिवसात सलग घडलेल्या नव्या काही प्रकारांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या अन्य गुन्ह्यांच्या सलग घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याच प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. हजारो कोटींच्या योजना आणल्या. पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी, अनुदान हमी भावाच्या घोषणाही केल्या. पण तरी देखील बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र थांबलेलं नाहीये. विदर्भ असो किंवा मग मराठवाडा, प्रत्येक वर्षी आत्महत्येचे आकडे वाढतच असल्याचं चित्र दिसतंय. नेमकं चुकतंय कुठे? योजना अपुऱ्या पडतायत का की अंमलबजावणीतच मोठं अपयश आहे? पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. कर्जमाफी करून सुद्धा शेतकरी आत्महत्या थांबेनात. विदर्भ असो किंवा मराठवाडा, बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच. नेमकं चुकतंय कुठे? योजना अपुऱ्या पडतायत का की योजनांच्या अंमलबजावणीतच मोठं अपयश येतंय? महाराष्ट्र देशाचं आर्थिक इंजिन मानलं जाणारं राज्य, पण याच राज्यावर शेतकरी आत्महत्यांचा सर्वात मोठा कलंक आजही कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो कुटुंबांनी आपला कर्ता पुरुष गमावला, तर अनेक घरांमध्ये आजही कर्ज, नैसर्गिक संकट आणि आर्थिक विवंचनेची काळी छाया कायम आहे. शेतकरी आत्महत्यांबाबतचे सरकारी आणि संसदीय अहवाल आजही गंभीर वास्तव समोर आणतात. प्रश्न असा आहे, आत्महत्या का थांबत नाहीत? कारणांची यादी वर्षानुवर्षे तीच. कर्जाचा वाढता डोंगर, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा दुष्काळ, पीक विम्याची विलंबित भरपाई, हमी भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च, बाजारात मिळणारे कमी दर आणि मानसिक ताण. सरकारच्या अनेक अधिकृत अहवालांमध्येही याच कारणांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. राज्य आणि केंद्र सरकारनं अनेक योजना राबवल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजना, पीएम किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, पीक विमा योजना, व्याज सवलती दिल्या, सिंचन प्रकल्प राबवले, अनुदानही दिलं. मात्र योजनांची घोषणा आणि प्रत्यक्ष मिळणारे लाभ यामध्ये अजूनही मोठी दरी असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतात. एकीकडे सरकार योजनांच्या यशाचा दावा करतं, तर दुसरीकडे प्रत्येक आत्महत्येनंतर प्रशासन पंचनामे, मदत आणि चौकशीमध्ये व्यस्त राहतं. मात्र एका शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर मिळणाऱ्या मदतीचं मूल हे त्या शेतकऱ्याच्या जीवापुढे क्षुल्लकच. तर मग नेमका उपाय काय? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. कर्जमाफीच्या घोषणा झाल्या, हजारो कोटींच्या योजना आल्या, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. आकडे कमी जास्त होत असले तरी संकट कायम आहे. आता गरज आहे ती केवळ आर्थिक मदतीची नाही, तर शाश्वत शेती, हमीभाव, प्रभावी विमा व्यवस्था आणि मानसिक आधार व्यवस्था उभी करण्याची. कारण अन्नदात्याचा जीव वाचला तरच देशाचं भविष्य सुरक्षित राहील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.
तर नेमकं आपलं सगळ्यांचं चुकतंय कुठे या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. कारण सध्याच्या घडीला राज्यामध्ये पावसानं काही ठिकाणी ओढ दिलेली आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसते. कर्जमाफी करून सुद्धा मात्र शेतकरी आत्महत्या का थांबत नाहीये या प्रश्नावरती सखोल चर्चा होणं देखील गरजेचं आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अनेक ठिकाणी आजही शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश येत असल्याचं दिसतंय. यामध्ये हे राजकीय फेल्युअर आहे का या विषयावरती आज चर्चा न करता थेट आपली सगळ्यांची चर्चा असेल की कर्जमाफी करून सुद्धा शेतकरी आत्महत्या का रोखण्यामध्ये अपयश येत आहे. आणि याच विषयावर अधिक बोलण्यासाठी आज आपण आपल्या न्यूज प्लॅनेटमध्ये आमंत्रित केलेला आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सदाभाऊ, आज राजकारणाच्या थोडं पलीकडे जाऊन आपली चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात उपाययोजना होतात, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, मात्र योजना राबवूनही शेतकरी आत्महत्या का कमी होत नाही या प्रश्नावरती आपल्याला चर्चा करायची आहे. सदाभाऊ, तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे? अनेक वेळेला तुम्ही अनेक मोर्चे काढले, आंदोलनं केली, आता तर सरकारचे आमदार आहात, मात्र शेतकऱ्यांच्या मूळ समस्या नेमक्या कुठल्या आहे की ज्यावरती आपल्याला उपाययोजना शोधण्यामध्ये अजूनही अपयश आलेलं आहे? सदाभाऊ नमस्कार विशालजी, आपल्याला नमस्कार. धन्यवाद देतो की आपण फार चांगली या ठिकाणी चर्चा घडवून आणत आहात. नक्की. एक आहे की कर्जमाफी ही मलमपट्टी आहे की यातून शेतकऱ्याचं कायमस्वरूपी भलं होईल हे काय खरं नाही. परंतु शेतीमालाचे भाव पाडले गेल्यामुळं, आयात निर्यात धोरणाच्या चुकामुळं शेतकरी कर्जबाजारी होतो हे अनेक वेळा शेतकरी चळवळीतल्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं मांडलेले आहे. हो, परंतु एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल की या महाराष्ट्राला देवाभाऊच्या रूपाने एक कर्तबगार मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने मिळाला आणि त्यांनी अनेक चांगले धाडसी निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतलेले होते. अगदी जवळीक शिवारपासून दुष्काळ पट्ट्यामध्ये सिंचनाचं पाणी देण्यापर्यंत आणि अगदी 7.5 HP ला वीज मोफत देण्यापासून ते आता विजेची थकबाकी माफ करण्यापर्यंत आणि आता ऐतिहासिक दिलेले शेतकऱ्याला कर्जमाफी हा एक खऱ्या अर्थानं मोठा दिलासा आहे. परंतु आपल्याला शेतीवर चर्चा करत असताना एका बाजूला आयात निर्यात धोरण हे आपलं स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतीला पायाभूत सुविधा, मग ते प्रक्रिया उद्योग असतील, दळणवळणाची व्यवस्था असेल, मार्केटिंग व्यवस्था असेल, यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रक्रिया उद्योगाला आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पुढं जाता येईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी आता पिकवायला शिकलेला आहे, पण त्याला विकायला खऱ्या अर्थानं जर बाजारपेठे सक्षमपणानं बाजारपेठेमध्ये उभा करायचा असेल तर फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना द्यावी लागेल आणि पीक कर्ज हे वेळेत शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीनं गाव पातळीवरच्या विकास सोसायट्या आपल्याला सक्षम कराव्या लागतील आणि नाबार्ड करून डायरेक्ट त्या विकास सोसायटीला कर्ज पुरवठा करावा लागेल. आपण जी चेन आहे की नाबार्ड शिखर बँकेला देतो, शिखर बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेला देते, जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायट्यांना देते, नॅशनलाइज बँका तर शेतकऱ्याला दारातच उभा करत नाहीत. कारण आणि त्यामुळं एका बाजूला नॅशनलाइज बँकेनी सुद्धा दायित्व स्वीकारून ग्रामीण भागामध्ये शेती आधारित प्रक्रिया उद्योग जोपर्यंत उभा राहणार नाहीत आणि अतिरिक्त खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला शेतीचा प्रश्न वरवर बोलून किंवा समजावून घेऊन तो सुटेल अशी परिस्थिती नाही आहे. कारण शेतीवरचा भार आपल्याला एका बाजूला कमी करावा लागेल आणि तो कमी करत असताना शेती अंतर्गत पूरक व्यवसायामध्ये, प्रक्रिया व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याला काम देता येईल आणि आयातीच्या बाबतीमधलं धोरण आपलं स्पष्ट असणं गरजेचं आहे. आपल्याकडे मुबलक धान्य साठा असताना आयात जे आपण करत आहोत ती कुठेतरी आपल्याला थांबवावी लागेल. जर शेतकऱ्याला 4 दिवस जर सुखाचे आणि समाधानाचे याचे असे आपल्याला वाटत आहे. दुसरा महत्वाचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की शेतकरी विरोधी जे कायदे आहेत या कायद्याच्या बिडीतून शेतकऱ्याला मुक्त करावा लागेल. कारण एका
एका बाजूला शेतकरी विरोधी अत्यावश्यक वस्तू कायद्यासारखे अनेक कायदे आहेत आणि या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जोखाडून ठेवलेला आहे. त्या जोखाडातून शेतकरी विरोधी कायद्याच्या जोखाडातून सुद्धा आपल्याला शेतकऱ्याला मुक्त करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. सर्वतोपरी प्रयत्न करणं आता गरजेचं झालेलं आहे, कारण काळाची ती गरज होताना दिसून येते. याला शेतकरी नेते रविकांत तुपकरही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रविकांत तुपकरजी, आज साधा प्रश्न आहे की आज कुठल्याही प्रकारे राजकारणापेक्षा सरकार ज्यावेळेला कर्जमाफी देत असतं तरी देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अपयश का येत आहे? कारण सरकार सातत्यानं कर्जमाफीच्या घोषणा करत आहे, पण तरी शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कुठेही व्यस्त होत नाही आहे, वाढीला लागल्याचं दिसतं. शेतकरी विरोधी कायद्याला काय नाव आहे ते जर नाही, असं आहे, आदरणीय सदाभाऊंनी जी भूमिका या ठिकाणी मांडली, ज्या सूचना त्यांनी केल्या त्या अतिशय योग्य आहेत. कारण सदाभाऊ पण चळवळीतून आलेले नेते, त्यांनी ज्या सूचना केल्या त्या अतिशय बरोबर आहे. बघा, जसं एखाद्या साखर कारखाना असेल किंवा कुठलाही उद्योग असेल, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा हा मोबाईल आहे, हा जर बनत असेल 100 रुपयाला आणि तर याचा मालक याला 200 रुपयाला विकतो. जर हा मोबाईल 100 रुपयाला बनला आणि याच्या मालकाने याला 50 रुपयाला विकलं तर त्या मालकाला आत्महत्याच करावी लागेल. तसं शेतीचं झालंय. शेतीला उद्योगाचा दर्जा नावापुरता मिळालाय. जसं एखादा कारखाना उभा करताना त्या कारखान्याला पाण्याची सोय दिल्या जाते, सरकार उपलब्ध करून देतं, विजेची सोय करून देतं, त्या कारखान्यासाठी रस्ता करून देतं, त्याच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देतं. मग शेती हा आमचा कारखाना आहे, हा उद्योग आहे. मग आमच्या उद्योगाला काय काय सुविधा पाहिजे? तर आमच्या शेताकडे जाणारा एक पूर्ण रस्ता चांगला आम्हाला पाहिजे, पूर्ण वेळ सिंचनाची सोय आम्हाला पाहिजे, पूर्ण वेळ विजेची सोय आम्हाला पाहिजे, तंत्रज्ञानाचं नवं स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे, बाजारपेठ पाहिजे, गावागावात कोल्ड स्टोरेज पाहिजे, गावागावात गोडाऊन पाहिजे की आमचा शेतमाल वाटेल तेव्हा आम्ही विकू शकलो पाहिजे. गोडाऊन नसल्यामुळं आम्हाला शेतमाल ताबडतोब विकून टाकावा लागतो. आणि उदाहरण तुम्हाला सांगतो, 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव 1.5-2 लाखापर्यंत तोळ्याला गेलाय आणि कापसाचा भाव हा 6-7 हजारावर आलाय. लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्या गोष्टींचे भाव वाढले पण शेतीमालाचे भाव वाढले नाही. कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हा तात्पुरता उपाय आहे, याने लगेच प्रश्न सुटत नाही. म्हणजे आजारी पडलेल्या माणसाला सलाईन द्यावं तसं कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा उपाय आहे. आमचं सरकारला म्हणणं असं आहे की तुम्ही शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. उदाहरणार्थ, गेल्या वर्षीचा सोयाबीनचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 रुपये. मी पूर्ण अभ्यासांती तुम्हाला सांगतो. आणि बाजारात शेतकऱ्याला भाव मिळाला 4,000. मग तो त्याच्यावर कर्ज होणार नाही तर काय होणार आहे? तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे? किमान 7,500 रुपये प्रति क्विंटल जर भाव असेल, उत्पादन खर्च असेल तर 10 ते 12,000 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. मग आम्ही आयुष्यात तुमच्या दारात कर्जमाफी मागायला येणार नाही. आम्हाला या बाकीच्या देऊ नका. मोदीचे 2,000 आणि याचे 4,000 आणि याचे 1,000 या भिकारी योजना आम्हाला नकोय. जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधता डोक्याला, हे चालणार नाही. सरळ सरळ जो उत्पादन खर्च आम्हाला लागतोय त्याला 50% नफा ऍड करून स्वामीनाथनच्या सिटूच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे. आम्ही कोणती योजना तुम्हाला मागणार नाही. म्हणजे काय होतंय, एखादा शेतकरी सोयाबीन विकायला जातो, त्याचा बस स्टँडवर खिसा मारला जातो 50,000चा, सगळी गर्दी जमा होते. एक माणूस येतो, त्याला भाड्याला 500 रुपये देतो. तो माणूस खुश होतो की बाबा हा देव माणूस आला. आणि घरी गेल्यावर त्याला 8 दिवसांनी कळतं ज्याला भाड्याला 500 रुपये ज्या माणसाने दिले त्यांनीच 50,000 खिसा आणला होता. सरकार वेगवेगळ्या पद्धतीने शेतीमालाच्या भावात आम्हाला लुटत आहे. आणि मग याचे 2,000 आणि याचे 3,000 ही भीक आम्हाला नकोय. आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे. आणि तुम्हाला बाकी ग्राहकांचं मॅनेज करायचं असेल तर त्याला सबसिडी द्यावा, तो सरकारने त्याचा भार झेलावा. आणि सदाभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं आयात निर्यातीच्या धोरणात पण बदल केला पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्याकडे मुबलक आहे, म्हणजे पूर्वीचे काही वर्षापूर्वी तेल आपल्या देशामध्ये स्वयंपूर्ण होतं. तेलाच्या बाबतीमध्ये आपण आता 1.25 लाख कोटींचं तेल दरवर्षी आपण आयात करतो. मग तेल बियांना सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे की नाही पाहिजे? दिलं पाहिजे. हे कापसाच्या गाठी आयात करणार, कापसाचे भाव पाडणार. हे तेल आयात करणार, तेलाचे भाव पाडणार. जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला परवानगी नाही देशामध्ये. म्हणजे ज्या ब्राझील आणि अमेरिकेमध्ये जीएम सोयाबीनचं उत्पादन प्रति क्विंटल 34 ते 44 क्विंटल आहे, ते लावायला सरकार परवानगी देत नाही. पण जीएम सोयाबीनचं तेल आणून आमच्या उरावर इथे घालता, ते मिक्स करून आम्हाला खायला देता. हा दुजाभाव आहे. म्हणजे नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि बाजारपेठा आम्हाला पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तरच शेतकरी हे सुधरू शकतो. नाहीतर खर्च करायचा 1 लाख रुपये शेतामध्ये आणि उत्पन्न घ्यायचं आम्ही 50,000 रुपये. सोसायटीचं कर्ज काढा, या बँकेचं काढा, त्या बँकेचं काढा. त्यामुळं
कर्जमाफी हा तात्कालिक उपाय, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे याच्यातलं अंतिम सत्य लक्षात ठेवा. आणि इतर ग्राहकांना जसं कांदा आहे, समजा कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू आहे का? कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरून मेला, असं काही जगाच्या पाठीवर एखादं उदाहरण आहे का? स्वस्ताच्या काळात तुम्ही कांद्याचा ज्यूस केला पाहिजे, तो घरात ठेवला पाहिजे. सदाभाऊ नेहमी भाषणात ते सांगायचे चळवळीत असताना, तो घरात ठेवला पाहिजे. आणि महागाईच्या काळात तुम्ही कांदा खाऊ नका, कंपल्सरी आहे का तुम्हाला? पण ग्राहकांना कांदा स्वस्तात मिळाला पाहिजे म्हणून कांदा उत्पादक शेतकरी मेला तरी चालेल, हे जे काही सरकारचं धोरण आहे हेच मुळामध्ये चुकीचं आहे. बरं, सरकारच्या धोरणावरती तुम्ही आक्षेप घेताय रविकांतजी. सदाभाऊंकडे जाईन मी. सदाभाऊ, प्रशासनाकडून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा सखोल अभ्यास केला जातो का? की केवळ शेतकरी नेते जे सांगतायत त्यावरती आपण भरोसा ठेवायचा, की केवळ आकडेवारी पुरतच हे काम आम्हाला सरकारच्या पातळीवर दिसतं? कारण काय होतंय की सध्या हवामानात बदल आहे, अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे, काही ठिकाणी अवकाळी पाऊस आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण जो वाढलेला आहे तो कसा काय कमी करायचा? सदाभाऊ. विशालजी, एक आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं आपल्याला गांभीर्यानं सगळ्यांना विचार करावा लागेल. एक आहे की या जगामध्ये कोणताही प्राणी मात्र दोन पायाचा माणूस मी म्हणतो, त्याला जर जिवंत राहायचा असेल तर शेतकऱ्यानं धान्य पिकवल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. बौद्धिकता, प्रचंड अभ्यासो, हुशारकी हे पोटात अन्न गेल्यानंतर येत असते. पोटात अन्न न जाता फार बौद्धिकता, हुशारकी जे काय आहे ती टिकत नसते. आणि म्हणून ह्यातला एक महत्वाचा विषय आहे की आपल्या लक्षात येईल की शेतकरी गेली वर्षानुवर्ष त्याचं खळं खऱ्या अर्थानं लुटलं जात आहे. आता रवीने एक चांगला मुद्दा घेतला की तेल आयातीचा. पूर्वीच्या काळामध्ये आपण तेल फार कमी आयात करत होतो. का कमी करत होतो? पूर्वीच्या काळामध्ये विशालजी ग्रामीण भागामध्ये दिवाळीला सूर्यफूल असायचं, सुपा एवढं मोठं सूर्यफूल असायचं, सगळे रानं सोन्यासारखे दिसायचे. आमच्याकडे त्यावेळी लाल दाण्याचा भुईमुग असायचा, पसऱ्या भुईमुग असायचा. आता हे सुपा एवढं सूर्यफूल कुठं गेलं? पसऱ्या भुईमुगाच्या शेंगा का बंद झाल्या? याचं कारण तेलाला भाव नाही मिळाला. मग तो कमी भावामध्ये त्याला तो व्यवसाय परवडेल कसा, हा सगळ्यात महत्वाचा काम आहे, मुद्दा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण परदेशातनं तेल आणतो का तर इथं लोकांना स्वस्त गोड तेल मिळावं. आणू नका ना. अरे आम्ही बिन तेलाचं आमच्या माईनं खलबुत्यामध्ये शेंगदाणं कुठून त्याची भाजी करून आम्हाला खायला घातली. हे दिवस आम्ही बघितलेले. या देशाला आत्मनिर्भर बनवायचा असेल आणि तो फक्त आणि फक्त शेतकरी बनवू शकतो. आज तुम्ही सांगा, डिझेल पेट्रोल इतर जगामध्ये जमिनीच्या पोटात आहे. शरद जोशीने 1986 सांगितलं तर हे डिझेल पेट्रोल जमिनीच्या वर आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. इथॉनॉल त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया कशी करायची, त्याच्याबद्दल गाड्यांना इंधन कशी आणायची, तो तुमचा भाग आहे. पण जगामध्ये इथॉनॉल 1975 सालापासून गाड्यांच्यासाठी वापरलं जातं. आज इथॉनॉललाही काही मंडळी विरोध करायला लागली. मग विरोध करणारी मंडळी शेतकऱ्याचं गोडे तेल त्यांना स्वस्त पाहिजे, भाजीपाला त्यांना स्वस्त पाहिजे, त्यामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे. याच्याकडे कोण बघायला तयार. दुसरं, शेतीमध्ये तंत्रज्ञान. तुमची कृषी विद्यापीठ हे पांढरे हत्ती आहेत. त्यांना एकतर निधी पुरायचा नाही आणि ते संशोधन करू शकत नाही. आता एसटीबीटी बियाणे तर रवी आहे विदर्भामध्ये, मी छातीवर हात ठेवून सांगतो 70 ते 80% शेतकरी एसटीबीटी बियाणाचीच पेरणी करतो. 60% पेक्षा जास्त. काय करणार आहे तुम्ही? अरे ते का घ्यायला लागला? त्याचं अधिक उत्पादन आहे, ते बियाणे घेऊन दे ना. कोण आहे पर्यावरणवादी? एखाद्या झाडाला मिठी मारून बसते ते. अरे आमचा बाप शेतामध्ये लाखो झाडं लावतो या. पर्यावरणाचं रक्षण सुद्धा माझा शेतकरी करतो या. आणि म्हणून नवं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं येऊ दिलं जात नाही. कायद्यामध्ये अनेक आम्ही बदल करतो. मगाशी मी उल्लेख केला की अनुच्छेद 31B या अंतर्गत अनुसूचित शेड्यूल 9 हे घुसडलं गेलं 1951 साली. आणि शेतकरी विरोधी सगळे कायदे त्यामध्ये समावेश केले की जेणेकरून शेतकऱ्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. म्हणजे कसं झालं की एखाद्याचा त्याला खारीक खुराक तुम्ही घालणार, खाऊ पिऊ चांगलं घालणार,
त्याला अनुदान देणार, त्याला कर्जमाफी देणार, त्याला व्याज सवलत देणार, त्याच्या शेतीला पाणी देणार आणि त्याचा हातपाय बांधणार आणि म्हणणार पळ शर्यतीत गड्या तुझा पहिला नंबर आला पाहिजे. तो नाही पळू शकणार. आणि म्हणून मला वाटतं की एक गोष्ट, शेवटी शेतीचा प्रश्न हा सरकारच्या धोरणामध्ये आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे धोरण बदलायचं असेल तर याच्यावर सर्वंकाश अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मार्केट कमिटीच्या भरवशावर आम्हाला टाकलेलं आहे. अरे मार्केट कमिट्या म्हणजे काय आहे? शेतकऱ्यांचे ते कत्तलखाने आहेत. तिथं सगळे फुकट चंबू बाबूराव चेअरमन होतात आणि कमिशन खायला डायरेक्टर सगळे निघून जातात. तुम्ही शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभा करा, तिथं वेअर हाऊस उभा करा, तिथं गोडाऊन उभा करा, तिथं आयात निर्यात केंद्राच्या सुविधा त्या ह्याला द्या, विभागामध्ये भागाभागामध्ये प्रक्रिया उद्योग उभा करा आणि डोमेस्टिक मार्केटच्या व्यतिरिक्त जो माल आहे तो जागतिक मार्केटमध्ये 2 पैसे द्या, त्याला अनुदान द्या, तो बाहेर जाऊन द्या. कारण शेवटी पैसा गावात आला तरच गाव समृद्ध होऊ शकतं आणि गावात पैसा हा शेतीच्या माध्यमातून येऊ शकतो. बरोबर आहे. आणि तोपर्यंत अशा पद्धतीची धोरणं आपण राबवणार नाही तोपर्यंत आपण किती काही शेतकऱ्याला दिलं तर फार मोठा बदल होईल असं मला वाटतं. बरोबर आहे सदाभाऊ. मात्र ज्या वेळेला पिकेल आणि ते विकलं जाईल तर ती यंत्रणा उभी राहू शकते. मात्र ज्यावेळेला शेतीमध्ये काही जाण्याच्या आधी किंवा जमिनीकडून त्याची अपेक्षा आणि शेतकऱ्यांकडून त्याची अपेक्षा करण्याआधीच्या काही उपाययोजनांवरती देखील बोलूयात. यावेळेला रविकांतजी, जसं सदाभाऊंनी सांगितलं की शेतकऱ्यांना शेतात आपलं काय पिकवलं आणि पिकवल्यानंतर कशा प्रकारे ते लोकांपर्यंत जाणं आणि गावाकडे पैसा आणणं हा महत्वाचा विषय सांगितला. मात्र रविकांतजी, थोडं उलटं जाऊयात. शेतकरी आत्महत्या रोखायच्या आहे, कर्जमाफीपेक्षा कोणत्या धोरणात्मक उपायांची मग तातडीनं गरज आहे? कारण काय होतंय, कृषी कर्ज वितरणाची प्रक्रिया असेल अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करून घेण्यासाठी त्यामध्ये देखील आता बदल करणं आवश्यक झालेलं आहे का? कारण काय होतंय की शेतकऱ्यांना मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि तातडीची मदत उपलब्ध करून देण्याबाबत सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची ही योग्य वेळ आहे असं तुम्हालाही वाटतं का? नाही, बरोबर आहे. हा महत्वाचा विषय तुम्ही घेतला आणि महत्वाचा प्रश्न विचारला. कारण हा प्रश्न आता कसा झाला, रोज मरे त्याला कोण रडे. कारण विधानसभेमध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात ऑन रेकॉर्ड सांगितलं की रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. त्यांच्या रेकॉर्डवर 10 आहेत, पण तशा रोज जास्त शेतकरी आत्महत्या करतात. मग एका विशिष्ट समूहातली माणसं जर सुसाईड करत असतील, आत्महत्या करत असतील तर दोष व्यवस्थेमध्ये आहे. आता आम्ही बँकांमध्ये पीक कर्ज घ्यायला जातो. आमची जमीन असते 10 लाख रुपये एकराची आणि आम्हाला पीक कर्ज मिळतं 20,000 रुपयाप्रमाणे. म्हणजे 10 लाखाची जमीन तुम्ही मॉर्गेज करून घेणार आणि आम्हाला 20,000 रुपये कर्ज देणार. आणि शहरामध्ये जा तुम्ही, एखाद्याचा प्लॉट 1 कोटीचा असेल तर त्याला 1 कोटीच्या अगेन्स्ट त्याला 80 लाख रुपये कर्ज मिळतं, 90 लाख रुपये कर्ज मिळतं. मग शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याचं जे धोरण आहे ते सुलभ केलं पाहिजे, स्केल ऑफ फायनान्स वाढवला पाहिजे. हा एक विषय. नॅशनलाइज बँका शेतकऱ्याचं पीक कर्ज करत नाही, त्या बँक फाईली फेकून देतात शेतकऱ्यांच्या याच्यावर. सिबिलची अट त्याला लावली नाही पाहिजे, हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूला बोगस बियाणं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे आणि बोगस बियाणं जर समजा एखाद्या कंपनीनं बोगस बियाणं मला दिलं, ते उगवलं नाही, तर त्या कंपनीला शिक्षा काय? 500 रुपये दंड, 1000 रुपये दंड. मग ते सर्रास करतील ना. म्हणजे त्याच्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे. माझं तर म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन केलं पाहिजे. शेतकऱ्यांचे सगळे वाद त्या न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजे. सीड्स ऍक्ट जो आहे 1966चा तो बदलला पाहिजे, त्याला जन्मठेपेची शिक्षा करा. बोगस बियाणं विकणाऱ्याची धिंड काढा, हे पण झालं पाहिजे. पीजीआर नावाचा एक ऍटम आहे, प्लांट म्हणजे झाडाचं हे जे आहे, छोटे झाड जे असतं ते विकसित करण्यासाठी एक पीजीआर नावाचं टॉनिक असतं. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश मधून बोगस कंपन्या महाराष्ट्रात आल्या, मराठवाड्यात आल्या. 750 कंपन्या हिंगोली जिल्ह्यामध्ये काम करतात, बोगस कंपन्या. ते पीजीआर बोगस असतं, ते शेतकऱ्यांना फसवतात. बियाणं उगलं नाही तर कळतं, पण खत बोगस हे कसं ओळखायचं? कारण खताचा परिणाम व्हिजिबली दिसत नाही. त्यामुळं ह्या ज्या कायद्यांमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण आहे, लक्षात घ्या. म्हणजे लावायचे आम्ही 10,000, कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च किती? 8,500 रुपये मागच्या वर्षीचा, आणि बाजारात मिळणारा भाव किती? 6,000 रुपये. कसं जमवलं मला सांगा? जर 8,500 रुपये मी प्रति क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट लावत असेल तर मला मार्केटमध्ये किमान 10,000 ते 12,000 रुपये मिळाले पाहिजे. मला कोणत्याही योजनेची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा.
म्हणजे आमच्या पोराला शाळेत जातात तर त्याला तुम्ही खिचडीच्या साठी वाटी घेऊन जायला लावते आमची माय, खिचडी देता. कलेक्टरच्या पोराला खिचडी आहे का? मोठ्या पोराला खिचडी आहे का? अरे आम्ही पोत्यानं पिकवणारे लोक आम्ही वाटीने जमा करायला लागलोय. सरकार शेतकऱ्यांना लाचार बनवायला लागले, आम्हाला गुलाम करायला लागले. गुलाम माणसं हक्क मागत नाही, ते भीक मागत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे शेतकऱ्यांना लाचार बनवण्याचं काम सरकार करत आहे. आणि याचा उल्लेख मान्य सदाभाऊंनी केला, आत्मनिर्भर भारत काय, तर आपल्या देशामध्ये सगळं अन्नधान्य पिकलं पाहिजे आणि जे अन्नधान्य पिकत नाही त्याला सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रोत्साहन देणं गरजेचं. आता उदाहरणार्थ सोयाबीन पासनं 1 किलो सोयाबीन जर याच्यामध्ये टाकली मशीन मध्ये तर त्याच्यापासून 18% तेल निघतं, 82% डीओसी निघते. डीओसीला मराठीमध्ये सोयापेंड म्हणतात. सोयापेंडीचा उपयोग काय होतो, तर हे फिशला खायचं अन्न आहे, हे पोल्ट्री उद्योगामध्ये फीड म्हणून वापरलं जातं. आपल्या देशाचं कन्झम्पशन 65 लाख मेट्रिक टन आहे. दरवर्षी 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होतं, त्याच्यातनं 82% डीओसी तयार होते. उरलेली डीओसी निर्यात करा. 3 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन डीओसी निर्यात केली तर सोयाबीनचा भाव 10,000 पर्यंत 8,000 पर्यंत आम्ही घेतला होता. साहजिक आहे. आता हे डीओसी का निर्यात करू देत नाही? कारण पोल्ट्रीची लॉबी यांना प्रेशर करते, पैसे देतात हे सगळे केंद्र सरकारला नेऊन, म्हणून ते डीओसी निर्यात करत नाही. सोयाबीनचे भाव पाडतात, कापसाच्या गाठी आयात करून कापसाचे भाव पाडतात. मुळामध्ये शरद जोशी साहेबांनी थँक्यू डंकेल म्हटलं होतं, त्यांनी फ्री करा असं म्हटलं होतं, पण शेतीच्या बाबतीत त्यांनी केलं नाही. तर सदाभाऊंनी उल्लेख केला की सगळं बाकी सगळ्या भिकारड्या योजना द्यायच्या आणि आमच्या पायात बेड्या टाकायच्या आणि त्याला धाव म्हणायचं स्पर्धेमध्ये. कसं धावेल तो? बरोबर आहे, कसं आता धावेल व्यापारी हा करार तुमचा केला. मूळ प्रश्न आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, मात्र दोन्ही मान्यवरांना जाता जाता एक प्रश्न आहे ज्याचं अगदी थोडक्यात उत्तर मला अपेक्षित आहे. सदाभाऊ, तुमच्यापासून सुरुवात करतो. पुढील 5 वर्षात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं कोणती 3 सर्वात महत्वाची पावलं उचलायला हवी आणि शेतकरी आत्महत्येची देखील 3 महत्वाची कारणं तुम्हाला कुठली वाटतात? एक आहे की म्हणजे आम्ही कसं आहे, चळवळीच्या मुशीमधून वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांचं पाक आणि शेतकऱ्याची जात आणि धर्म आम्ही कदापि सोडला नाही आणि सोडवू शकत नाही. एक गोष्ट आहे की तुम्हाला मी गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर रवी हा माझ्या बरोबरच काम केलेला कार्यकर्ता चळवळीतला आहे की हे शेतीचं धोरण हे राज्य आणि केंद्र सरकार आणि बऱ्याचशाच अंशी केंद्राच्या हातामध्ये आहे. राज्याचा पुरता जर आपण विचार करायचा झाला तर अनेक सुधारणा झाल्या. म्हणजे मी मगाशी त्याचा सुरुवातीलाच उल्लेख केलेला होता की शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्याचं धोरण असेल, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे दर महिन्याला किसान आत्मसन्मान निधीच्या माध्यमातून तिथं देण्याच्या असतील किंवा वेगवेगळ्या योजना आम्ही राबवल्या. आता योजना चांगल्यापैकी आम्ही राबवलेल्या आहेत, परंतु आत्महत्या जर थांबायच्या असतील तर आपल्याला एवढ्यावर न थांबता शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भावाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक धोरण सर्वकाश आपल्याला निश्चितपणानं आखावं लागेल आणि ते आखत असताना शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना सुद्धा आपल्याला चालना द्यावी लागेल आणि शेतकरी विरोधी कायदे सगळे आपल्याला हटवावं लागेल. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेन की 3, 4, 5 शेतकरी नेत्यांची एक समिती स्थापन करावी आणि नेमकं राज्य सरकार काय करू शकतं, मग केंद्राकडे आपण काय शिफारशी करायला पाहिजे त्या याच्यावर जर एक कमिटी नेमली आणि आम्ही त्या कमिटीमध्ये एका महिन्याच्या आत हे शेतकरी नेते त्या ठिकाणी आपला अहवाल देतील. कारण सरकारी बाबू हे जर शेतकऱ्याचं धोरण ठरवणार असतील, सुटाबुटातल्या माणसांच्याकडनं शेती नाही होऊ शकत, सुटबुट घालून शेतात नाही जाता येऊ शकत. त्यामुळे मला वाटतं की शेताभातातल्या माणसांना जर बोलवलं तर ते निश्चितपणानं काय धोरण असावं याचं एक मार्गदर्शन सरकारला करू शकतो. नक्की लक्षात आलं. जाता जाता रविकांतजी, आत्महत्येची 3 कारणं, 3 उपाययोजना अगदी थोडक्यात. तातडीनं सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक 50% नफा, ज्याची शिफारस स्वामीनाथननी केलेली आहे, C2+50चा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यानुसार शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. नंबर 1, शेतीला सिंचन मिळालं पाहिजे, शेतीला पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, शेत रस्ता मिळाला पाहिजे, गावात गोडाऊन मिळालं पाहिजे, गावात कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे आणि नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि कुठलाही शेतमाल
किंवा त्याच्याशी संबंधित जे प्रॉडक्ट आहे नक्की. त्याचं आयातीचं धोरण थांबवलं पाहिजे सरकारनं, आणि आपला शेतमाल कसा परदेशामध्ये निर्यात होईल त्याच्या दृष्टीनं सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, हे जर सरकारने 1 वर्षासाठी केलं तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसणार नाही. रविकांतजी आणि धन्यवाद. सदाभाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून आज शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याची कारणमीमांसा आपण शोधलीत, आणि आतापर्यंतचा तुमचा नेमका अभ्यास काय होता, शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलतो हे रोखण्यासाठी झालेल्या चर्चेमध्ये आपण दोन्ही सामील झालात. धन्यवाद. मागील काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये मारामारी, प्रवाशांवरील हल्ले, महिलांच्या डब्यातील वाद आणि हत्या यासारख्या गंभीर घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. बरं, लोकलमध्ये सीसीटीव्ही लावल्याचे अनेक दावे रेल्वे प्रशासन करत आलेलं आहे, मात्र वास्तवतात जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉक बॅक प्रणालीची मोठी कमतरता असल्याचं वास्तव देखील दिसून आलेलं आहे. पाहूयात. 90% जनरल डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत. दुर्घटना घडल्यास गाड्यांमध्ये टॉकबॅक प्रणाली देखील उपलब्ध नाही. प्रवासात मुंबईकरांचा जीव टांगणीला. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई लोकलमध्ये घडलेल्या 2 हत्यांच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढतीये. जानेवारीमध्ये मालाड स्थानकाजवळ वादातून गणिताचे प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांची चाकूने हत्या करण्यात आली. त्यानंतर जूनमध्ये चर्चगेट नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयांक लोहार यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गेल्या 2 दिवसात सलग घडलेल्या नव्या प्रकारांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत येतोय. गेल्या 24 तासात घडलेल्या अन्य गुन्ह्यांच्या सलग घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती आहे. कुर्ला स्थानकातील हल्ला, महिला डब्यात पेपर स्प्रेचा वापर आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला सामूहिक हाणामारीचा व्हिडिओ या घटनांमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा चिंता व्यक्त होती. उपनगरीय रेल्वेमधून रोज जवळपास 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी पश्चिम रेल्वेवर जवळपास 35 लाख तर मध्य रेल्वेवर 45 लाख प्रवासी रोज प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रवासी संख्येमुळे सुरक्षा व्यवस्था राखणं रेल्वे पुढे मोठं चॅलेंज आहे. लोकलमधील एकूण 2193 सर्वसाधारण डब्यांपैकी केवळ 225 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. म्हणजेच 89.74% जनरल डब्यांमध्ये अद्याप सीसीटीव्ही सुविधा उपलब्धच नाहीये. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत गार्डशी थेट संपर्क साधण्याकरता असलेली टॉकबॅक प्रणाली देखील 93.34% जनरल डब्यांमध्ये उपलब्धच नाहीये. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल या दोन्ही यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आहे. जीआरपी कडे मंजूर 4185 पदांच्या तुलनेत सध्या 3383 कर्मचारी कार्यरत असून आरपीएफ मध्ये मंजूर 7042 पदांपैकी केवळ 5225 कर्मचारी कार्यरत असून 1800हून अधिक पदं रिक्त आहेत. महिला डब्यातील टॉकबॅक पाहूया. पश्चिम रेल्वे 468 पैकी 423, मध्य रेल्वे 794 पैकी 794. महिला डब्यांमधील सीसीटीव्ही पश्चिम रेल्वे 468 पैकी 161, मध्य रेल्वे 794 पैकी 794. जनरल 90% डब्यात सीसीटीव्ही नाही. प्रवाशांची सुरक्षा आमच्याकरता सर्वोच्च प्राधान्य. गेल्या 12 वर्षात सुरक्षा वाढवण्याकरता अनेक उपाययोजना करण्यात आल्या. स्थानकांवरील रेकग्नायझेशन करणारे कॅमेरे, त्यांच्या मदतीनं अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आलेलं यश. भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाईल असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक
यांनी व्यक्त केलाय. प्रवाशांनी प्रवासादरम्यान संयम राखावा, एखादी अनुचित घटना दिसल्यास तात्काळ रेल्वे प्रशासनाला कळवावं, त्यामुळे योग्य वेळी आवश्यक कारवाई करणं शक्य होईल, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी देखील म्हटलंय. मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकल ट्रेनमधील गर्दीचं नियोजन हे करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी आहे. त्यामुळे हल्ल्याचं प्रमाण वाढलं असून रोज प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे. प्रशासनाकडून सुरक्षेचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात प्रवाशांना येणारे अनुभव आणि वाढत्या घटनांमुळे हे प्रशासकीय उपाय अपुरे आहेत हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र रेल परिषदेचे अध्यक्ष स्वतः कैलास वर्मा आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ सागर मुंद्रा देखील. दोन्ही मान्यवरांचं मी यावेळेला या चर्चेमध्ये स्वागत करतो. कैलासजी, आपल्यापासून सुरुवात करेल. काय आहे की लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांवर झालेल्या या हल्ल्याच्या घटनांनंतर प्रवाशांमध्ये सध्या काय वातावरण आहे? म्हणजे जेव्हा सीसीटीव्ही नाही, संपर्कासाठी टॉकबॅक नाही, बरं प्रवाशांचा जीव टांगणीला का, असा प्रश्न आज टेलिव्हिजनवरती तुम्हाला विचारण्याची वेळ आली आहे. कैलासजी. निश्चितपणे ज्या आपण बघतो की या प्रवाशांची संख्या आहे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये 75 लाख प्रवाशांचा इथे प्रवास असतो. विशेषतः पश्चिम रेल्वेमध्ये 35 लाख पर्यंत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. ते म्हणाले की नवीन 12 डबे 15 डबे करणाऱ्यांची संख्या ही वाढणार आहे. म्हणजे संख्या वाढत चाललेली आहे, संख्या काय कमी होत नाहीये. बरोबर आहे. ही संख्या वाढत चालल्यामुळे ती सर्व्हिसेस तेवढंच आहे, जेवढी सेवा दिली पाहिजे. मागच्या काळामध्ये फक्त एक 22-23 सर्व्हिसेस वाढल्या, त्याच्यानंतर आता एकही मध्ये नवीन गाड्या इंट्रोड्यूस करू शकत नाही, एवढी अवस्था पश्चिम रेल्वे किंवा मध्य रेल्वेमध्ये आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण सुरक्षाचा जे विषय रेल्वेवरती आलेला आहे, तर निश्चितपणे कुठे ना कुठे व्यवस्था ह्या विषयावरती आपल्याला बोलले पाहिजे. बरोबर. कारण त्या सीसीटीव्ही तर मागाशी बोललो की सीसीटीव्ही सगळ्या ठिकाणी पाहिजे. मी स्वतः रेल्वेच्या एक पॅसेंजर कम्युनिटीमध्ये होतो. इव्हन दिल्लीला सुद्धा मी विषय केला होता की आपल्याकडे सीसीटीव्ही किती, प्रत्येक स्टेशनवरती किती अपेक्षित आहे किंवा डबेमध्ये किती अपेक्षा आहे. त्यांनी उत्तर दिलं की या सगळ्यांचे योजना आणि नियोजन ते करणार आहात. आणि त्याचं कसं हवं तर मध्ये एअरटेल जे रेलटेल म्हणून एक त्यांची संस्था आहे, त्यांच्या माध्यमाने ते सगळ्या सीसीटीव्ही आणि त्या स्टेशनवरती कमिट्यामध्ये माध्यमातून ते स्टेशनला बसवणार होते. परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून अजूनही आरपीएफकडे ती येताना अजून पेंडिंग पडलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता होती तिथे सीसीटीव्ही लावलेलं नाहीये. मागच्या वेळेला टॉकबॅक वगैरे ते महिलांच्या ज्या निर्भया फंडातून होणार होत्या महिला कोचमध्ये, त्यांच्या निर्माणाचा फंडाचा वापरच झालेला नाहीये. बरोबर. विशेष तर जे रेल्वेचे फंड आहे सुरक्षेचा, त्याचा वापर त्याचं नियोजन या रेल्वे कोचमध्ये झाला नसल्यामुळे निश्चितपणे आपल्याकडे एक्झिट आणि एंट्री एवढं आहेत की कोणी कुठेही येऊ शकतं. म्हणून सुरक्षा एरणीवर ह्या गेल्या 1-2 वर्षांत आम्ही 77 विषय उचलतोय. बरोबर आहे. मात्र डॉक्टर सागर, काय होतं ना की प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांच्या मृत्यूची बातमी आम्ही सांगितली. मयंक लोहार यांच्या हत्याकांडामध्ये मारेकऱ्यांची मानसिकता नेमकं काय दाखवते? म्हणजे मला सांगा, तुम्ही मी प्रवास करत असताना चाकू, सुरे, बंदुका घेऊन थोडीच प्रवास करतो, मात्र ही मानसिकता काय नेमकं दर्शवताना दिसते? कारण गेल्या 24 तासातही 4 ते 5 मोठ्या घटना वेगवेगळ्या मार्गांवरती झालेल्या आहेत. डॉक्टर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आपल्याला प्रश्न जसं कैलासजींनी म्हटलं, सगळ्यात मूळ प्रश्न हा आहे की खूप सेवा कमी आहे आणि लोक जास्ती अशी होत वाढत चालले. आणि प्रॉब्लेम कसा होता तुम्ही हेही बघा की जेव्हा कोणी माणूस दिवसभर काम करतो आणि मग तो ट्रेनमध्ये बसतो परत घरी जायला, आपण हे पण स्टडी केलं पाहिजे की जास्ती घटना केव्हा घडतायत. मी तुम्हाला सांगतो, डेटा असंच सांगेल की जास्ती घटना हे संध्याकाळी घडतील जेव्हा माणूस थकलेला असतो. जसं आपण घरातून बाहेर निघतो, आपण फ्रेश एनर्जीमध्ये असतो, आपण खुश असतो, आपण उत्साही असतो, तेव्हा आपण चिडचिडे नसतो. पण दिवसभर आपण ऑफिसमध्ये काम करतो, 4 लोकांचे बोलणे ऐकतो, बॉस काहीतरी म्हणतो, क्लायंट काहीतरी म्हणतो, त्याच्यामुळे आपला जो एक मानसिक स्थिरता आहे ती कुठे ना कुठे कमी जास्ती झालेली असते. अशा परिस्थितीमध्ये जर कुठला व्यक्ती अगोदरपासून खूप तापट स्वभावाचा असेल, त्याचं त्याच्या इम्पल्सवर काहीच कंट्रोल नसेल, त्याचं स्वतःच्या मनावर कंट्रोल खूप कमी असेल, तर तो टोकीच्या भूमिकेला नक्की जाऊ शकतो. कारण आपण त्याला पुश करतोय
की तो इरिटेट होतोय, थोडा जास्त इरिटेट होतोय, अजून जास्त इरिटेट होतोय दिवसभरातून. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये काही काही जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात त्यांची मूळ भूमिका काय असते की मला त्रास नाही झालं पाहिजे, माझी जी जर्नी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. त्यासाठी ते इतके संवेदनहीन होऊन जातात की जर दुसऱ्या व्यक्तीला त्रास झालं तर झालं, मला त्रास नाही झालं पाहिजे. का? कारण मी तर स्वतः इतके त्रास भोगतोय, मग माझ्यामुळे थोडासा त्रास दुसऱ्याला झाला तर काय, अशी भूमिका त्यांची असते. त्या भूमिकेतून ते कुठल्या लेवलला जातात हे त्यांच्या मेंदूलाही संकल्पना नसते. बरोबर आहे. आता जे लोक असे दुर्दैवी प्रकार करतायत त्यांना जर नंतर विचारलं तर तुम्हाला बहुतांश लोक हेच सांगतील की तेव्हा मला राग आला, तेव्हा रागाच्या भरात मी काय केलं मला कळलं नाही. मी इतकं करण्यासाठी इच्छुक नव्हतो, मला फक्त थोडीशी भीती घालायची होती किंवा मला माझी जागा पाहिजे होती. पण तेव्हा त्यांचा तोल गेलेला असतो, कारण दिवसभर ते त्रस्त असतात. ऑलरेडी जर ते मानसिक प्रकारे त्रस्त असतील त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये तर 2+2 ते 4 आणि अशा घटना मग जास्ती घडतात. बरं, पण मग कैलासजी, जसं आता डॉक्टरांनी सांगितलं तसं गेल्या 24 तासात गुन्ह्याच्या घटना या सलग घडताना दिसतात. कुर्ला स्थानकातला हल्ला असेल, पेपर स्प्रेचा वापर असेल, सामूहिक हाणामारीच्या घटना रोज सोशल मीडियावरती पाहायला मिळतात. म्हणजे प्रवासी काय करतात ना, आतमध्ये थांबून एखाद्याला रोखण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये कैद करणं जास्त सोपं आणि साधं समजतात आणि त्यानंतर ते तुमच्या आमच्या मोबाईलपर्यंत पण पोहोचतात. याचा भरोसा नाही की काय प्रवाशांच्या सुरक्षेबाबत वाढलेली चिंता जी आहे त्याबाबत आपण खरोखर किती लक्ष घालतोय. म्हणजे पोलीस दल असेल, रेल्वे सुरक्षा बल असेल, सगळ्यांची संख्या कमी पडतीये का? कारण महिलांच्या डब्यातही असं होतं की 1 किंवा 2 पोलीस फार फार तर आपण ठेवू शकतो, मात्र त्या ठिकाणी देखील हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष सगळेजण प्रवास करताना दिसतात. कैलासजी, निश्चितपणे आपल्या रेल्वेचा मी वारंवार म्हणू शकतो की क्राऊड मॅनेजमेंट जे आहेत, गर्दीचं नियंत्रण हे कशा करता येईल का, तर त्यासाठी मॅनेजमेंट हे करायला पाहिजे. कारण ते आम्ही म्हणतो प्लॅटफॉर्म विस्तार करा, 12 ते 15 डब्बा करा, आणि त्याच्यामुळे काय त्यांचा जे प्रवास आहे ते कष्टकर म्हणजे एवढं चाकरमान्य असतात आणि ते आपल्या जीव घालून ते प्रवास करतो. बरोबर. आणि वेळेवर गाडी पोहोचली नाही, विशेष तर ते पंच्युअलिटी म्हणतात ना गाड्यांचा, की त्यांना 15 मिनिटं लेट झालं तर आपला बॉस त्याला काहीतरी ते शिक्षा देईल म्हणून तो त्याच्यासाठी तो घाईघाईत असतो आणि त्याच्या मानसिकतेमध्ये असतो. पण एखादा काही घटना झाली तर चिडचिड स्वरूपामध्ये तो आपल्या ऑफिसमध्ये जातो आणि काही ना काही विषय रोज लेट आल्यामुळे तो रेल्वेवरती कुठे ना कुठे आपला राग त्या रेल्वेवरती काढतो किंवा त्या सहप्रवाशांबरोबर काढतो. निश्चितपणे याचं कारण आहे की रेल्वे प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे, त्याच्या मानसिकतेचा की रेल्वे प्रवासी हा कसा असला पाहिजे. म्हणजे त्यांना वेळेवरती पोहोचण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाची आहे, त्यांची सुरक्षेची व्यवस्था रेल्वेने केली पाहिजे. आणि विशेषतः जिथे आवश्यकता आहे, विशेषतः मी म्हणतो पॅसेंजर अम्युनिटीज, काही काही ठिकाणी ते लोकांना असं असतं की जिना नाही आहे तर जिना बंद असतो, एक्सलेटर बंद असतो, लिफ्ट बरोबर वेळेवर मिळत नाही आहे किंवा त्यांची गाडीचं जे टाइम टेबल आहे ते कुठेतरी टाइम टेबल चुकतो. त्याच्यामुळे सगळे ते रेल्वेवरती कारभारामुळे तर पॅसेंजरवरती कुठे ना दबाव येतो. म्हणून ते कुठे ना कुठे हा सुरक्षा ह्याच्यामध्ये निगडीत असतो आणि प्रवाशांचा पुन्हा राग ते अन्य प्रवाशांवर काढत असतो, न की प्रशासनावरती. बरोबर आहे. मात्र डॉक्टर, यालाच पुढे मला प्रश्न विचारायचा तुम्हाला की अनेक स्थानकांवरती फेस रिकग्निशन कॅमेरे बसवण्यात आल्याचा दावा केला जातो, त्याच्यामुळे अनेक वेळेला मदत मिळते आणि अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आल्याचा दावा केला जातो. पण मला सांगा ना, गर्दीचं नियंत्रण नसल्यानं त्याचं योग्य मॅनेजमेंट कधी होणार हा प्रश्न एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला यामुळे विचारावा असं वाटतोय की ज्याला मी मेट्रोनं प्रवास करतो, आम्ही लाईनमध्ये उभे राहतो, त्या ठिकाणी काही वेगळ्या यंत्रणा राबवल्या जातात ज्यामुळे त्या गर्दीवरती नियंत्रण मिळवलं जातं. मात्र रेल्वे स्थानकांवरती हे चित्र आम्हाला पाहायला मिळत नाही. 12 डबे असू देत, 15 डबे असू देत, एसी लोकल येऊ दे, त्यातही मारहाणीचे प्रकार घडताना दिसतात. यामागचं कारण काय? हे बघा, अगदी बरोबर तुम्ही सांगतायत. आपण जर 2 गोष्टी बघितल्या, एक मेट्रो आणि एक आपण बघितली एसी लोकल किंवा कुठलीही रेल्वेचा लोकलचा प्रवास, तर जेव्हा तोच व्यक्ती मेट्रोमध्ये जातो ना, थोडंफार त्याची मानसिकता एक सिव्हिल सोसायटीमध्ये आपण कसं वागावं तो थोडाफार विचार करतो. म्हणजे कसं मी सांगेल तुम्हाला, आता मी डॉक्टर आहे, आम्ही जे बघितलं ते सांगतोय. आम्ही जेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला काम करतो, असे मारहाण तुम्हालाही माहिती आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला डॉक्टरांवर भरपूर होतात. पण तसंच जर तुम्ही खूप मोठं हॉस्पिटल बघितलं, कॉर्पोरेट हॉस्पिटल, तिथे सहसा तसं होत नाही. कारण जेव्हा माणूस तिथे एंट्री करतोय, आपण मानसिकतेचं बोलतो त्यामुळे सांगतोय, तर आपल्याला एक बेसिक शिस्ती पाळायची आहे. ही मानसिकता कुठे ना कुठे आपल्यात असते आणि आपण जर काही वरखाली केलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आहे, बाकी यंत्रणा आहे सुरक्षेची,
जे आपल्याला मग कैद करतील, आपल्याला त्याचं काही वर खाली आपण केलं तर त्रास होईल, ही संकल्पना त्याच्या डोक्यात असते. बरोबर. आता लोकलमध्ये करताना तो बिचारा हेच संकल्पनेने येतो की हे माझ्यासाठी डू ऑर डाय, करो या मरो सारखीच लढाई आहे. सिच्युएशन आहे. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही एंट्रीज या भूमिकेतून करणार आहात, मग त्यासाठी तुम्ही कुठल्याही लेवलला जाण्यासाठी प्रवृत्त होऊ शकता. तर हे करो या मरोची जी एक मानसिकता आहे ते बदलण्याची गरज आहे. त्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला जास्ती डबे असण्याची गरज आहे, सुरक्षा यंत्रणाची गरज आहे, पण तुम्ही मानसिक लेवललाही ते करू शकता. दुसरी गोष्ट, आपण रेल्वे स्थानकावर जेव्हा चाललोय आणि आपली लोकल गाडी येणार आहे, आपण स्वतःला सांगा, जर आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा असेल, मोठ्या लेवलवर जसं कैलासजींनी म्हटलं जेव्हा कारवाई होईल जितकी होईल ते होणार, पण आपण आपल्या लेवलला काय करू शकतो? आपण हे करू शकतो की बाबा मी संयम पाळणार आणि पुढच्या 1 तासात संयम नसलेला 1 किंवा 2 व्यक्ती मला भेटण्याची 100% शक्यता आहे. ही पूर्व तयारी करा. तुम्ही मानसिक तयारी करायची. मानसिक तयारी करा. म्हणजे मी ड्राईव्ह जास्ती करतो, तर मी मुंबईमध्ये ट्रॅफिक कसं तुम्हाला माहितीये, तर अगोदर मी खूप चिडायचो. आता मी जेव्हा कारमध्ये बसतो, मी मानसिक तयारी करतो की मला कोणीतरी वेडं वाकडं चालवणारं भेटणारच आहे आणि तेव्हा मला हसायचंय. असं मी माझ्या मेंदूला जर रोज सांगणार तर माझी ही चिडण्याची प्रवृत्ती कमी होऊ शकते. ही गोष्ट आपल्याला कुठे ना कुठे करायला लागेल. दुसरं, मी जे कारमध्ये करतो ते आता रेल्वेमध्ये करणं जरा अवघड आहे, पण तरीही तुम्ही जर करू शकले, तुम्हाला कशी तरी जागा भेटली, तुम्ही आत गेले, त्याच्यानंतर तुम्ही आजूबाजू जे चालू आहे, कारण खूप नॉईज असतो, खूप आवाज असतो आणि बहुतांश वेळेला तो इरिटेटिंग असतो. बरोबर. तुमच्या कानात तुम्ही सॉफ्ट म्हणजे चांगला शांत करणारा जर म्युझिक लावला तर तुमचं मानसिक स्तर असं होऊन जाईल की तुम्ही रिलॅक्स असणार. याच्यामधून ऍटलिस्ट इतकं होईल की समोरचा व्यक्ती जरी संवेदनशील नसला, समोरचा व्यक्ती जरी खूप रागीट असला, समोरचा व्यक्ती बिचारा खूप थकलेला असला आणि त्यामुळे त्याला जसं आपण डिस्कस करतोय की एका ठिकाणचा राग दुसऱ्या ठिकाणी त्याला काढण्याची फक्त संधी पाहिजे. पण तुम्ही हे बघा, आपण ड्राईव्ह करताना सुद्धा जर 2 गाड्या एकमेकांना क्लॅश झाल्या, तेव्हा एक माणूस जर खूप चिडचिड करतो आणि दुसरा फक्त हसून काही बोलत नाहीये, तर तो सिच्युएशन तिथेच डिफ्यूज होतो, तो सिच्युएशन तिथेच हलका होऊन जातो. तुम्हाला ते करायला लागेल. आणि ऑफकोर्स बाकी जसं कैलासजी म्हणतायत, मोठ्या पातळीवर मॅक्रो लेवलवर आपल्याला ते जे बदलाव आहेत ते तर घडून आणायला लागणारच, कारण हे असं खूप दीर्घकालीन चालू शकत नाही. बरं डॉक्टर, तुम्ही ज्या उपाययोजना आता मगाशी सांगितल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत इथे पोहोचले असतील की प्रवास करत असताना काही डूज अँड डोंट्स आपण सगळ्यांनी पाळणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच हा प्रवास तुमचा, माझा, सगळ्यांचा सुखकर होऊ शकतो. कैलासजी, जाता जाता सरकारला काय आवाहन करावं असं वाटतंय तुम्हाला? कारण एकच आहे की गर्दीवरचं नियंत्रण होताना दिसत नाही. सगळ्यांना अमर्याद वेळेमध्ये अमर्याद ठिकाणी पोहोचायचं असतं, त्यामुळे प्रत्येकाला घाई आहे. मात्र रेल्वेमधून किंवा मेट्रोमधून किंवा तुम्ही रस्त्यानं प्रवास करत असाल, काय करावं काय नाही करावं, अगदी थोडक्यात, आणि सरकारकडून काय अपेक्षा आपण सगळ्यांनी प्रवासी म्हणून ठेवायला हव्यात? निश्चितपणे प्रवासी संघटना म्हणून काम करताना आम्ही वेळोवेळी सरकारला किंवा रेल्वे प्रशासनाला सूचना करत आलो आहोत. ही क्राऊड मॅनेजमेंटसाठी, गर्दी कमी करण्यासाठी आपल्याला जे आवश्यक जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची गरज आहे, ते वेळेवरती इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं असतं तर ही अवस्था झाली नसती. आता याच्यामध्ये जे 6th लाईन झाली आहेत किंवा MTP 2चे कार्यक्रम, आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची गरज होती. हे 2 वर्षापूर्वीच आधीच झाली पाहिजे ती. आपण जेवढं लेट करतोय तेवढा जास्त ताण या रेल्वे प्रशासनावरती येतो. बरोबर. मेट्रो वेळेवरती होतो, रेल्वे का होत नाही? तर कुठे ना कुठे प्रशासनाला सांगायची गरज आहे किंवा रेल्वे प्रशासनाला की तुमची कामाची जी गती, इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याची गती, हे तुम्ही वाढवलं पाहिजे. विशेष तर जे म्हणतात जे बोरिवली पासून ते गोरेगाव आणि आपल्या विरारपर्यंत जे आहेत, ते विरारपर्यंत या सगळ्या मॅनेजमेंट केल्या पाहिजे. जे साऊथ मुंबईची आवश्यकता नाही, आपल्याला गरज अंधेरी ते विरारपर्यंत जे आहेत ते पूर्ण पट्टा हा जास्त आवश्यकता आहे. म्हणून आता स्लो ज्या ट्रॅकवरती पण तुम्ही 15 डब्याच्या गाड्या का चालू शकत नाही? म्हणजे गर्दीचा व्यवस्था जास्त विस्तार करता येईल. विशेष तर आम्ही ते म्हणतो सुरक्षा जे विषय येतो तेव्हा म्हणाले की फक्त 35 लाख प्रवाशांमध्ये फक्त 1200 RPF आहे. मग ते त्याचा रेशिओ बघा ना, सुरक्षा काय देऊ शकत नाही त्याच्यामध्ये. किंवा GRPFची संख्या, आता GRPF आणि RPFची संख्यामध्ये किंवा दोघांमध्ये एक तर ताळमेळ नाही आहे किंवा RPF मध्ये एक युनिफाईड एजन्सी असला पाहिजे. जेव्हा जे तक्रार करतो आपण, तर तक्रार 139 एक शब्द दिलाय किंवा 15-12 दिलाय, त्याच्यामध्ये ताळमेळ 139 करायचा आहे की 15-12 करायचा. जेव्हा जो प्रश्न येतो सुरक्षेचा विषय,
काही घटना झाली तर ह्या सगळ्या मिसमॅनेजमेंटमुळे ह्या सगळ्या घटना घडतात. म्हणून रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही एक युनिफाईड एक नाव हे करा किंवा मुंबईला सुरक्षाच्या दृष्टीने आणि इन्फ्रास्ट्रक्चर दृष्टीने एक स्वतंत्र झोनच बनवा, जेणेकरून सगळे विषय एकत्र करता येईल. नाही तर ह्या मध्य रेल्वेचा विषय आहे, हा पश्चिम रेल्वेचा विषय आहे, हा मध्य रेल्वेचा विषय आहे, हा विषय ताणत राहणारा. म्हणून ह्या पूर्ण प्रशासकीय जे यंत्रणा आहे ह्या एकाच प्लॅटफॉर्मवरती करा, जेणेकरून येणारा जे प्रवाशांची जी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी जे लागणारी गती आहे तेव्हा शासनाकडनं जी आवश्यकता आहे रेल्वे प्रशासनाकडनं या एका यंत्रणाखाली होतील. MRC असू दे, METPचा असू दे, कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर तुम्ही त्या घटनेत करायला आवश्यकता आहे. बरोबर आहे. वेळीच आपण जर पावलं उचलली तर सगळ्या गोष्टी थांबवता येतात. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आणि अगदी कमी वेळेत मला डॉक्टर तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. गर्दीत एकटं राहता येणं शक्य आहे का? आणि एकट्यानं गर्दीतून प्रवास करता येणं मुंबईकरांसाठी शक्य आहे का? याचा समतोल कसा राखायचा? समतोल राखण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही पूर्वतयारी, जसं मी अगोदर पण म्हटलं, पूर्वतयारी की आपल्याला अशा प्रकारचे लोक भेटणार आहे, आपल्याला खूप गर्दी भेटणार आहे. अजून एक गोष्ट, माझे असेही पेशंट्स आहेत ज्यांना हा त्रास झालेला आहे. आम्ही त्यांना सांगतो, जेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसमधून निघताय अंधेरीमधून, तुम्हाला ठाणे जायचंय समजा, तर तुम्ही अर्ध्या तास लेट जा, तुम्ही अर्धा तास नंतरची रेल्वे पकडा, तुम्ही अर्धा तास कुठल्या तरी कॅफेमध्ये बसा, मनाला शांत करा, एक ग्लास चहा घ्या, तुमच्या मनाला वाटेल चला मला काहीतरी रिलॅक्सेशन भेटलंय. नाहीतर जे आपण अगोदर बोलत होतो ना, याच्यावरचा राग त्याच्यावर, हा प्रकार मग होतच राहील. तर हे आपल्याला थांबवण्यासाठी स्वतःला एक 15 मिनिटं वेळ द्या, आपलं काम झाल्यावर मन शांत करण्यासाठी. बरोबर आहे. स्वनियंत्रण काय असतं हे जाणून घेण्यासाठी आम्हाला मदत केली डॉक्टर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि कैलासजी, प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय त्या सरकारपर्यंत मांडणं आणि सरकारकडून त्या अपेक्षांची पूर्ती करून घेणं, यासाठी तुम्ही आलात आणि विश्लेषण केलं या सगळ्या परिस्थितीचं, त्यासाठी देखील धन्यवाद. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.